आज आपण गवती चहापासून सरबत बनवूया। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं, त्याच्यामध्ये हा गवती चहा घेतलेला आहे। त्याच्यात टाकायचं आपल्याला पुदिना, त्यात टाकणार एकदम थोडंसं मीठ, छोटा 1 चमचा चाट मसाला, त्याच्यामध्ये टाकणार आहे आपल्या चवीप्रमाणे खडीसाखर। बघा ही मी बारीक करून घेतलेली आहे, धागेवाली खडीसाखर। ह्याच्यामध्ये आपण 1 लिंबाचा रस टाकायचा आणि मिक्सरला काय करू आपण, हे थोडंसं पाणी टाकून फिरवून घेऊया। बारीक करून घेतलेलं आहे, वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया। मी थंड पाणी टाकणार आहे। आता ह्याचे मी 3 ग्लास फक्त बनवणार आहेत, पण ह्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे बरं का। छोटा टोप घेतलेला आहे बघा, त्याच्यामध्ये आपण हे गाळून घेऊया। कप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी ओतून दाखवते बघा किती छान असं झालेलं आहे। आपल्या शरीरासाठी खरंच हे चांगलं आहे। आता मी तुम्हाला दुसरा बनवून दाखवते। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे, ही धागेवाली खडीसाखर घेतलेली आहे आणि छोट्या आकाराचे 2 लिंब घेतलेले आहेत। मोठ्या आकाराचं जर असेल ना तर 1 जरी टाकलं तरी चालेल। खडीसाखर काय करायची माहिती आहे का, बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला। सरबतसाठी बघा मी थंड पाणी घेतलेलं आहे अर्धा लिटर, त्याच्यामध्ये आपण काय करू, ही लिंब पिळून घेऊया। त्यात टाकायचे बघा आपल्याला एकदम थोडंसं मीठ टाकायचं, जास्त काय टाकायचं नाहीये। धागेवाली खडीसाखर आणायची आणि बारीक करून ठेवायची। तर आता हे 2 चमचे बघा गच्च भरून मी टाकून घेतलेलं आहे। आता हे चांगलं मी मिक्स करून घेते। तर 2 कप घेतलेले आहेत, ह्यात आपण काढून घेऊया। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला झटपट असे 2 सरबत बनवून दाखवलेले आहेत।